मराठी होऊ द्या. एक मिनिट तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आता मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यासाठी पोहोचलेले आहेत. तर चित्रा वाघ सध्या नेमकं काय बोलतायत या संपूर्ण प्रकरणी आपण ऐकूया. मंत्र्यांची भेट घेतलेली आहे, काय चर्चा झालेली आहे, काय आश्वासन मिळालेलं आहे? कालची जी घटना पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडली, अत्यंत क्लेशदायक अशी घटना घडली आणि त्या अनुषंगाने एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आलेला आहे. आज त्याचीच बैठक ही परिवहन मंत्र्यांनी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांची लावलेली आहे आणि त्या घटनेच्या संदर्भात काय करायला हवं येणाऱ्या दिवसात की अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठीचं माझ्या काही सूचना होत्या. त्या सूचना मी परिवहन मंत्री आणि त्यांचं संपूर्ण जे अधिकारी वर्ग होता त्या सगळ्यांसमोर ते मांडलेलं आहे. माझी नेहमीच ही प्राथमिकता राहिली आहे की 112 जी महिलांची हेल्पलाईन आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. अडचणीमध्ये असाल तर कुठल्या नंबरवर फोन करावा यासाठी त्या ठिकाणी बसमध्ये स्टिकरच्या माध्यमातून आणि प्रत्येक एसटी डेपोमध्ये ध्वनिक्षेपकाच्या म्हणजे अनाउन्समेंट जी होते त्याच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठीची मी एक त्या ठिकाणी मागणी केली आहे. त्याचबरोबरीने प्रत्येक या डेपोमध्ये एखादी पोलिसांची बीट आपल्याला उभी करता येईल का याचा सुद्धा विचार व्हावा. बस पार्किंगमध्ये उभी असताना तिचे दरवाजे खिडक्या लॉक केल्या पाहिजे, कोणी आतमध्ये जाऊ शकलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचा गैरवापर आपल्याला बसचा कसा टाळता येईल याच्याबद्दलची सूचना सुद्धा मी केली आणि त्या बरोबरीनेच